महाराष्ट्रातील विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक होऊन अवघं 1.5 वर्ष होत नाही, तोच राहुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे पोटनिवडणूक लागली। आता हा मतदारसंघ मागील काही निवडणुकांपासून भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला समजला जातो। भाजपाकडून आमदार शिवाजीराव कर्डिले यांचा मुलगा युवा नेते अक्षय कर्डिले यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे। अक्षय कर्डिले हे शिवनिर्धार यात्रेच्या माध्यमातून मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत। दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते तथा माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनीही मतदारसंघात जनआशीर्वाद यात्रा काढली आहे। तनपुरे यांनी निवडणूक लढवण्याबाबत अद्याप निर्णय घेतलेला नाहीये, मात्र यांनी आपली राजकीय भूमिका अचानक बदलल्याचं सांगितलं जात आहे। राष्ट्रवादी काँग्रेस राहुरीची पोटनिवडणूक लढवेल का? प्राजक्त तनपुरेंची बदललेली भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार हे स्वीकारतील का, हेच आपण जाणून घेऊयात। 2019च्या विधानसभा निवडणुकीत प्राजक्त तनपुरे यांनी शिवाजीराव कर्डिले यांचा पराभव करून मतदारसंघ खेचून आणला होता। पहिल्याच टर्मला ते महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये ऊर्जा मंत्री झाले, मात्र ते मतदारसंघात आपलं वर्चस्व निर्माण करण्यात कमी पडल्याचं राजकीय विश्लेषक सांगतात। दुसरीकडे शिवाजीराव कर्डिले हे मतदारसंघात सक्रिय राहिले आणि 2024ला पुन्हा एकदा आमदार झाले। कर्डिले यांनी प्राजक्त तनपुरे यांना तब्बल 34,000 मतांच्या फरकानं पराभव केला। मात्र वर्षभरानंतर शिवाजीराव कर्डिले यांचे अकाली निधन झाल्यानं मतदारसंघात पोटनिवडणूक लागली आहे। ही पोटनिवडणूक लढण्याच्या दृष्टीनं प्राजक्त तनपुरे हे तयारी करताना मात्र दिसत आहेत। मात्र वर्षभरात काही गोष्टी त्यांच्या विरोधात गेल्या आहेत। पण राहुरीतील डॉक्टर बापूराव तनपुरे सहकार साखर कारखाना बंद पडलेला आहे। या साखर कारखान्यावर 600 कोटींहून अधिक रुपयांचे कर्ज आहे। या कारखान्याची संचालक मंडळाची निवडणूक झाली। यात माजी खासदार प्रसाद तनपुरे, माजी मंत्री प्राजक्त तनपुरे व बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली जनसेवा मंडळाने विरोधकांचा पूर्ण धुव्वा उडवत साखर कारखाना ताब्यात घेतला। हा कारखाना ताब्यात घेतल्यानंतर एक हंगाम झाला, परंतु तनपुरे यांना हा कारखाना सुरू करता आलेला नाहीये। कर्ज मिळत नसल्यानं हा कारखाना सुरू होऊ शकलेला नाही असं तनपुरे यांनीच अनेकदा जाहीर केले, परंतु मोठा गाजावाजा करत कारखाना ताब्यात घेतला, पण कारखाना सुरू केलेला नाही याची नाराजी ऊस उत्पादकांमध्ये मात्र आपल्याला पाहायला मिळते। कारखाना ताब्यात घेतल्यानंतर प्राजक्त तनपुरे यांचे चुलते अरुण तनपुरे हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात गेल्याचं सांगितलं जातं। प्राजक्त तनपुरे यांनी राहुरी नगरपालिकेवर आपली सत्ता राखलेली आहे। तनपुरे यांनी निवडणुकीसाठी शहर विकास आघाडी स्थापन केली होती। या आघाडीनं सर्वाधिक 17 जागा जिंकल्या, पण भाजपचे अवघे 7 नगरसेवक निवडून आले। तनपुरे यांची होम ग्राउंडवर ताकद दिसली, परंतु त्यासाठी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचं चिन्ह दूर ठेवत अपक्ष निवडणूक लढवावी लागल्याचं राजकीय विश्लेषक सांगतात। यातच त्यांनी मागील महिन्यापासून हिंदुत्वाची भूमिका घेतली आहे। यामुळे तनपुरेंनी समाजवादी विचारांशी फारकत घेतल्याचं बोललं जात आहे। माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांची राजकीय भूमिका सध्या बदललेली दिसते। तनपुरे यांनी नुकताच मतदारसंघात जनआशीर्वाद यात्रा काढली होती आणि प्राजक्त तनपुरे यांच्या डोक्यात अनेकदा भगवी टोपी दिसली, गळ्यातील गमछेही भगवेच होते। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मानणारी मुस्लिम, दलित ही वोट बँकही आहे आणि राहुरी शहरात काही गावात ही वोट बँक जास्त आहे, परंतु तनपुरे यांच्या बदललेल्या राजकीय भूमिकेमुळे राष्ट्रवादीला मात्र आता फटका बसू शकतो असं बोललं जात आहे। तर राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार निलेश लंकेही या निवडणुकीबाबत काहीच बोललेले नाहीयेत। हा मतदारसंघ त्यांच्या मतदारसंघात येतो, तेही तनपुरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेत दिसलेले नाहीयेत। तनपुरे यांना न मानणारे पण लंकेंना मानणारे कार्यकर्ते मोठ्या संख्येने आहेत। या यात्रेत लंके हे न दिसणंही तनपुरेंसाठी धोक्याची घंटा असल्याचं राजकीय विश्लेषक सांगतात। बारामतीची पोटनिवडणूक न लढण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटानं घेतलाय। यामुळे येथील निवडणूक बिनविरोध होण्याच्या वाटेवर आहे। तर दुसरीकडे राहुरी पोटनिवडणुकीबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटानं अद्याप निर्णय जाहीर केलेला नाहीये। बारामतीप्रमाणे राहुरीत उमेदवार न देण्याचा निर्णय झाल्यास प्राजक्त तनपुरे यांची राजकीय कोंडी मात्र होणार आहे। सध्या प्राजक्त तनपुरे यांची राजकीय भूमिका बदललेली आहे। ते पक्षापासून दूर जाताना दिसत आहेत। तर भाजपशी जवळीक त्यांनी कशाच्या आधारावर साधली? त्यांना भाजपचे तिकीट मिळेल असे वाटत होते का? भगवी टोपी घालून आपण भाजपला खुश करू शकतो असा विश्वास कशामुळे त्यांना आला? या साऱ्या बाबी अजून पुढे आलेल्याच नाहीयेत। त्यांच्या बदललेल्या भूमिकेमुळे राष्ट्रवादीचे केडर त्यांच्यावर नाराज झाल्याचं सांगितलं जाते।
या साऱ्या बाबींमुळे दोन्ही बाजूंचा पाहुणा म्हणून तनपुरे उपाशी तर राहणार नाहीत ना, अशी शंका आता येते.